माझ्या कथेचे नाव आहे पार्टनर. दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीकडे संपादक म्हणून काम करीत असलेले श्रीराम पचिंद्रे यांनी माझ्या अनेक लघुकथांना व लेखांना बहारमध्ये व आरोग्य पुरवणीमध्ये प्रसिद्धी दिली आहे. त्यांनी एकदा बोलता बोलता मला म्हणाले की तुमच्या पार्टनरवर एखादी कथा लिहा की. त्यांनी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी सदरची कथा लिहिली आहे. सर्व्हिसमध्ये असताना शिवाजी कदम हे माझे 32 वर्षे पार्टनर होते. सेवानिवृत्तीनंतरसुद्धा जवळजवळ 13 वर्षे ते माझे पार्टनर राहिले आहेत. एकतर ते माझे स्टाफ मेंबर, शिवाय गावाजवळचे. त्यांचे गाव नरतवडे, माझं गाव सरवडे. दोघंही राधानगरीला नोकरीला, त्यामुळे जायचं सोबत यायचं सोबत. अशी सर्व्हिसमध्ये असतानाची 32 वर्षाची पार्टनरशिप. सुरुवातीला आम्ही दोघेही एस टीनं जात असू. त्यावेळी एस टी बसेस फार कमी असायच्या. शनिवारी सकाळची शाळा असली की आम्ही शुक्रवारी रात्रीच शेवटच्या गाडीनं राधानगरीला वस्तीला जात असू. MB देसाई सरांच्या खोलीवर झोपायचं. सकाळी उठून आंघोळ करून ड्युटी करून दुपारी परत घरी यायचं. एप्रिल महिन्यात दररोज सकाळची शाळा असायची. त्यावेळी मात्र दररोज वस्तीला जायला जमायचं नाही. त्यावेळी पहाटे 6 वाजता आम्ही सायकलनं राधानगरीला जायचो. पहाटेच्या वेळी सायकल सफर चांगली वाटायची, पण दुपारी परत येताना घामाच्या धारा व्हायच्या. शिवाय जाताना सोळांपूर ते गैबीचा चढ आणि येताना राधानगरी ते मांजरखिंडीपर्यंतचा चढ नको वाटायचा. कुणीतरी राधानगरीतून उचलून मांजरखिंडीत आणून ठेवावं असं कदम सर म्हणायचे. हळूहळू दिवस जाऊ लागले. आम्ही सायकलवरून लोणापर्यंत आलो. होय, मी लुना मोपेड घेतली व आम्ही दोघे लुणावरून जाऊ लागलो. माझं वजन थोडं बऱ्यापैकी होतं, पण पार्टनरचं वजन फारच कमी होतं. त्यामुळं लुना कधी चढायलासुद्धा अडली नाही. नंतर मी राजदूत घेतली, नंतर हिरो होंडा, नंतर अनेक दुचाकी बदलल्या. शेवटी मारुती कार घेतली, तरी पार्टनर शिवाजी कदमच. मी सरवडीहून मोटरसायकलनं निघालो की मला कोणी हात करत नसत, कारण बहुतेक सर्वांना माहीत झालं होतं की शिवाजी कदम हे माझे पार्टनर आहेत. समजा यदा कदाचित मी कोणाला गाडीवरून येता का असं विचारलं तर तो पटकन विचारी, आज पार्टनर नाहीत काय? एवढी आमची पार्टनरशिप प्रसिद्ध होती. माझ्यामुळं पार्टनर कधीच बोर झाले नाहीत. त्यांच्यामुळं मी कधीच बोर झालो नाही. माझ्या कामासाठी ते थांबायचे, त्यांच्या कामासाठी मी थांबायचा. गाडी चालवण्याबद्दल मी त्यांना बऱ्याच वेळा विनंती केली, आग्रह पण केला, पण ते म्हणायचे, कशाला उगीच टेन्शन, त्यात मला इंटरेस्ट पण नाही, तुम्हीच चालवा गाडी. राधानगरीहून परत घरी येताना कधी मीटिंगमुळं किंवा कधी जेवणामुळं यायला रात्री उशीर झाला तर कदम सर नरतड्यात कधीच उतरत नसत. ते सरवड्यापर्यंत मला सोबत यायचे आणि दुसरी कुठली तरी गाडी पकडून परत मागं नरतड्याला जायचे. मोटरसायकलवर अनोळखी माणूस कोणीच घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण समजा आपण एखाद्याला गाडीवर घेतलं आणि आपली गाडी पंक्चर झाली किंवा बंद पडली तर आपण ही गाडी सुरू कशी होईल या प्रयत्नात असतो. पण गाडीवरून आलेला दुसरा माणूस आपल्याला मदत करायची सोडून आपल्याकडं दुर्लक्ष करून आपल्याला दुसरं कुठलं वाहन तरी मिळते काय याकडं तो पाहत राहतो. आणि त्यातूनही त्याला एखादं वाहन मिळालंच तर आपल्याकडं पाहत गाडीवरून जाताना म्हणेल, सर चालू दे तुमचं काम, मला जरा गडबड आहे, मी चलतो पुढं. माझ्या एका मित्रानं रस्त्यात एका अनोळखी माणसाला लिफ्ट दिली. तो अनोळखी माणूस उतरून गेल्यावर माझ्या मित्रानं मागच्या खिशात हात घातला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपलं पाकिट गायब झालं आहे. आता बोला,
काही काही ठिकाणी तर ज्या ठिकाणी एस टीच्या गाड्या कमी आहेत तिथं बायकासुद्धा सर्रास लिफ्ट मागतात. मग आपण गाडी थांबवली की तिची ती 2 मुलं, 2-3 पिशव्या आणि ती नऊवारीतील बाई अशी आपली वरात सुरू होते. एकदा तर मला एका बाईनं गाडीवरून उतरल्यावर 5 रुपयाची नोट दिली. मी नको म्हणताच ती म्हणाली, अहो, एस टीला किंवा वडापला पैसे द्यायलाच पाहिजे होते ना. असो, या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी एक कायमचे पार्टनर ठरवले, ते म्हणजे कदम सर. शाळेत जातानाच नव्हे तर लग्नाला, साखरपुड्याला, सिनेमाला, फिरायला सर्व ठिकाणी आम्ही दोघं एकत्रच जात असो. एकदा काय झालं, मला दाजीपूरला परीक्षक म्हणून जायचं होतं. दाजीपूरचे दुसरे एक शिक्षक मला राधानगरीतून दाजीपूरला गाडीवरून घेऊन जाणार होते. मी राधानगरीत मोटरसायकल आणली तर ठेवायची कुठं हा प्रश्न होता. म्हणून मी कदम सरना म्हटलं, उद्याच्या दिवशी तुम्ही मोटरसायकल घेऊन या, राधानगरीपर्यंत मिळून जाऊ, तेथून मी दाजीपूरला जाईन, संध्याकाळी 5 वाजता तुमच्या मोटरसायकलवरून परत सरवड्यास येईन. काही अडचण असेल तर मला फोन करा, मी माझी मोटरसायकल घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी 10पर्यंत कदम सरांचा फोन आला नाही. मग मी माझी मोटरसायकल घेऊन राधानगरीत आलो तर समोरच मला माझ्या आधी आलेले कदम सर दिसले. मी त्यांना विचारलं, कसं आलात? एस टीनं आलो, ते म्हणाले. गाडी का आणली नाही? मी विचारलं. गाडी मुलग्यानं नेल्या, ते सर म्हणाले. मग मला का फोन केला नाही? मी विचारलं. नाही केला, सर म्हणाले. अहो, पण मी तुमच्या फोनची वाट बघत होतो, मी कावून म्हणालो. होय, मला फोनची एवढी काही आवड नाही, सर सहज म्हणाले. अहो, आवडीचा प्रश्न येतोच कुठं, फक्त मी वाट बघत होतो. आणि कॉईन बॉक्सवरून फोन करायला किती रुपये लागतात? 1 रुपया तर लागतो, मी दिला असता, मी वैतागून म्हणालो. मी विचार केला की इतकी वर्षे मी त्यांना मोटरसायकलवरून आणतोय, एक दिवस त्यांना मी मोटरसायकल आणायला सांगितली, ती पण त्यांनी आणली नाही. फोन करतो म्हणाले, पण साधा फोन पण केला नाही. ही काय पद्धत झाली? बस, उद्यापासून पार्टनरशिप बंद. माझ्या तोंडून नकळत शब्द गेले. दुसऱ्या दिवसापासून सकाळची शाळा सुरू होणार होती. मोटरसायकलशिवाय राधानगरीला जायला पर्यायच नव्हता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो, मोटरसायकल घेऊन राधानगरीला चाललो. नरतवडे इथं नेहमीच्या स्टॉपवर जिथं कदम सर थांबायचे तिथं 1 मिनिट थांबलो आणि विचार करून मोटरसायकल तशीच पुढे मारली. राधानगरीत आलो, पाहतो तो माझ्या पुढे कदम सर हजर. ते आपली मोटरसायकल घेऊन आले होते. मला त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली नाही. तो दिवस एकमेकाशी न बोलण्यात पार पडला. बेल झाली, त्याने आपली मोटरसायकल काढली व ते न बोलता निघून गेले. शाळेत बऱ्याच जणांनी विचारले, आज दोघांनी 2 मोटरसायकली का आणल्या? प्रत्येकाला मी मनात येईल तसं उत्तर दिलं. मग दररोज असंच रुटीन सुरू झालं. ते स्वतःच्या मोटरसायकलवरून येत, मी माझ्या मोटरसायकलवरून येई. बऱ्याच जणांनी आम्हाला या गोष्टीचा खुलासा विचारला. आम्ही काहीतरी थातूरमातूर उत्तरं दिली. मी बऱ्याच संस्थेमध्ये काम केलेलं आहे, बऱ्याच शाळेचा स्टाफ जवळून बघितला आहे, पण आमच्या शाळेतील स्टाफसारखा दुसरा स्टाफ जगाच्या पाठीवर कुठंही भेटणार नाही. आमच्या दोघातील भांडण बघून बऱ्याच जणांना आनंद झाला असता, पण आमच्या स्टाफमधील MT कांबळे सर आणि वागरे सर या दोघांनी लीडरशिप घेऊन मला एकांती गाठले आणि विचारलं, तुम्ही कदम सरांच्याबरोबर का बोलत नाही? मी त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्यांना ती पटली. त्यांनी शिवाजी कदमना बाजूला बोलावून घेतलं. भरपूर शिव्या दिल्या. हरामखोरा, तुझी चूक आहे. इतक्या वर्षाची पार्टनरशिप तोडतोस काय? कुत्र्यावाने त्यांची माफी माग आणि दोघं मिळून एका मोटरसायकलवरनं या. तुम्ही असं सेपरेट येता ते आम्हाला बरं वाटत नाही, वगैरे वगैरे वगैरे. मला पण बोलवून त्यांनी
सांगितलं, उद्यापासून एका मोटरसायकलवरून या, नाहीतर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. आमच्या स्टाफमधील या लोकांच्या शिव्या कदम सरांना फुलासारख्या वाटल्या. कारण त्यामध्ये आपुलकी होती, जिव्हाळा होता, प्रेम होतं आणि सदहेतू होता. आम्ही एकमेकांना माफ केलं. दुसऱ्या दिवसापासून आम्ही दोघं पुन्हा एका मोटरसायकलवरून यायला लागलो. आता मी सेवानिवृत्त होऊन जवळजवळ 13 वर्षे झाली, तरी आम्ही अजूनही पार्टनर आहोत. कुठंही जायचं झालं तर ते मला फोन करतात, आम्ही दोघे मिळून जातो. अशी आमची 45 वर्षाची पार्टनरशिप. थँक्यू.